देखिए इस बात का भी ध्यान रहना चाहिए कि बुम बुम सुभाष ठाकरे को अगर हम देखते हैं तो पिछले सीजन में सुभाष ठाकरे दोनों फॉर्मेट में जबरदस्त क्रिकेट खेल रहे थे, चाहे वो BC4 सिटी क्रिकेट हो चाहे फिर ग्रामीण क्रिकेट हो। कौन भूल सकता है बाली ट्रॉफी में खेली गई उनकी 3 इनिंग्स को, लेकिन मुकाबला बहुत ही कड़ा है क्योंकि एक तरफ हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार हैं, एवन पवन है, बहुत लंबा बैटिंग लाइनअप है। सूरज केने सूरज बादलों के पीछे छुप चुका है, लेकिन तापमान अभी भी काफी गर्म है और बरसाती क्रिकेट में बरसात गायब हो चुकी। आप थोड़ा सा मौसम सुहाना होता हुआ ओपनर्स भेजना है। आ चुके हैं दोनों ओपनर्स, दोनों 12वें खिलाड़ी को हमारे कमेंट्री बॉक्स में रहना है। कल्पेश ठाकरे अनफिट हैं। दोनों ओपनर्स बीच मैदान पर A1 पवन और संदेश केने। गेंदबाजी की शुरुआत करते हुए नीलेश तारे। फील्ड की जमावट डीप थर्ड में, डीप फाइन लेग कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, मिड ऑन, वाइडिश मिड विकेट पे हरेश ठाकरे और मिड विकेट ऑर्थोडॉक्स में एक खिलाड़ी। पहली गेंद के साथ A1 पवन को फ्लिक किया, हवा में फील्डर है और पहली गेंद पे बड़ा झटका, A1 पवन 0 पे आउट। सेशनल शुरुआत हम कहेंगे ओमकार। A1 पवन 0 पे आउट, जिन्होंने पिछले नित्यानंद ठाकरे चषक में अर्धशतक जमाया था। नक्कीच एक मोठी विकेट मिळते, एक ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणू शकतो ना, तो मिळतो अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला। पहिला धक्का लागला, पवन केने मैदानात बाद झाला आणि न्यू बॅट्समन एंटर होतोय सूरज केने, वॉटर प्लेयर। पवन केने बाद झाल्यानंतर सूरज आला। गोडसई म्हटलं तर अनेक स्टारकास्ट टीम मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा। रंगीली मैच। यतीश ठाकरे ने कोई गलती नहीं की, उनको पता था कि ये A1 का कैच है। नए बैट्समैन सुपर डीपर ऑलराउंडर सूरज केने सामना कर रहे नीलेश तारे का। आज सुभाष ठाकरे की कमी महसूस हो रही है ठाकुरपाड़ा को। इस मरतबा हुक कर दिया गेंद को सीधा डीप बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के ऊपर। 6 रन छोड़ से बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था, बैकफुट पे चले गए थे। बहुत ही खूबसूरत हुक शॉट डीप स्क्वायर लेग पर हवा के साथ साथ घटा के संग संग दूर गगन की छाव में सिक्सर से खाता खोला सूरज केने ने। इस मरतबा आगे रखा था, ड्राइव किया बहुत तेज डीप एक्स्ट्रा कवर में, बढ़िया फील्डिंग, लेकिन ओ बच गए वहां पर संदेश। क्या थ्रो भी पहुंचा था डीप से, डीप एक्स्ट्रा कवर से देवा का। 2 रन पूरे करते हुए तेज कदमों से जोखिम भरे सूरज केने 8 पे पहुंचा है। विहान मित कुमार गोसाई बी का स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। आने वाले बल्लेबाजों में हरफन मौला खिलाड़ी प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार के साथ लंबा बैटिंग लाइनअप है। सूरज को ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइड। अंपायर मुन्ना पठान आज हमारे बीच में, मोस्ट वेलकम। गेंदबाजी कर रहे हैं नीलेश तारे, सामना करेंगे सूरज केने। 9 पे पहुंचा है स्कोर। फिर से ऑफ स्टंप के बाहर, लेकिन इस मरतबा मुन्ना पठान टच से मस नहीं, क्योंकि लाइन बिलोंग्स टू अंपायर। अगर गेंद लाइन पे गिरती है तो अंपायर चाहे तो वाइड दे, ना चाहे तो ना दे। काफी अनुभवी अंपायर है मुन्ना पठान।
इस मरतबा खींच के मारने की कोशिश वाइट, हालांकि बहुत दूर से खेला था। प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी को 2 से पकड़ने की कोशिश सूरज केने की। नीलेश तरे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मरतबा ऊपर लगी है, क्या आउट हो जाएंगे? यस, बहुत बड़ा विकेट, सूरज केने आउट। खेलना चाहते थे, बल्ले के टो पे गेंद लगी थी और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। इसके साथ ही ये दूसरा झटका लगता हो, मेरे ख्याल से महेश ठाकरे विकेट कीपर। नीलेश ने पहले ही ओवर में 2 घातक झटके दिए और नए बैट्समैन खेलने के लिए आ रहे हैं। राहुल केने कमाल की बॉलिंग कर रहे हैं नीलेश। मुंगड़ी मामा हमसे जुड़ चुके हैं, उन्होंने घोड़साई बी को ऑल द बेस्ट कहा है। मुंगड़ी मामा आपले सर स्वागत है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा छोटी गेंद, पुल आउट, पावरफुल, सक्सेसफुल, 6 रन। का शॉट था, बहुत जल्दी लेंथ को पढ़ लिया था, बैकफुट पे चले गए थे, ठीक गेंद के आने का इंतजार किया और वार किया और गेंद मिड विकेट के ऊपर 6 रनों के लिए। एक ओवर बहुत बढ़िया ओवर रहा, जिसमें रन तो जरूर बने 16, लेकिन 2 बड़े विकेट नीलेश तरे ने हासिल किए। गेंदबाजी के लिए इस वक्त यतीश ठाकरे को लगाया गया है। हालांकि वो बहुत बड़े बल्लेबाज हैं, लेकिन ग्रामीण क्रिकेट में वो गेंदबाजी भी करते हैं। हरीश ठाकरे, यतीश, महेश, हालांकि सुभाष ठाकरे की टीम के कप्तान सागर ठाकरे अच्छे स्ट्राइकर हैं, लेकिन सुभाष ठाकरे की कमी को कोई भी खिलाड़ी पूरा नहीं कर सकता है। देखना है कि पहले मैच के रिजल्ट के बाद क्या कुछ होता है। बाएं हाथ के बैट्समैन संदेश केने, पहली गेंद ऊपर लगी थी, दूर से खेला था, विकेट कीपर के पीछे चली गई, बढ़िया फील्डिंग, सिर्फ 1 रन। किस्मत वाला शॉट कहेंगे हम। एक रन से खाता खुलता हुआ वहां पर संदेश का कुल स्कोर 17 पे पहुंचा है विहान मित कुमार गोरसई बी का। लगातार सूरज और बादलों के बीच में आंख मिचोली चलती भी, इस मर्तबा वाइड यॉर्कर थी, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। अच्छी गेंद, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि रेगुलर गेंदबाज तो नहीं है, लेकिन इस मर्तबा पटकी भी गेंद, अंपायर हमारी तरफ मुड़े, मुन्ना पठान वाइट। यतीश ठाकरे कल्याण रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं। इस मर्तबा स्विंग एंड मिस, थोड़ा आगे रखा था गेंद को। क्या कहेंगे जिस तरह की गेंदबाजी हो रही है ओमकार? चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग केली जाते, कारण अनुभव आहे ठाकूरपाडा टीमकडे देखील, आणि सुरुवातीला 2 ठिपके अतिशय चांगले मिळालेत। पवन किने आणि सूरज किने बाद झाला, त्याचा फायदा उचलतात बॉलर्स। इस मर्तबा बल्ले का बाहरी किनारा, एक और विकेट। क्या बॉलिंग हो रही है, आगे रखा था
विकेट नंबर 3 गिरता हुआ राहुल केने चले गए और नए बैट्समैन प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट हरफन मौला खिलाड़ी ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार बल्लेबाजी को आए। हालांकि नित्यानंद ठाकरे चषक का जहां तक पिछले चषक का ताल्लुक है, इसकी विजेता टीम भी गोरसई भी ही रही थी, लेकिन ठाकुर पारा ने इस वक्त अच्छा खासा दबाव बना लिया है। अच्छी कप्तानी कर रहे हैं सागर ठाकरे। यतीश भावेश पवार को पहली गेंद, इस मरतबा पटका हुआ बाउंसर, नो बॉल घोषित किया अंपायर ने। मेरे ख्याल से दूसरा बाउंसर था इस ओवर में या सेकंड बाउंसर था। फ्री हिट आता हुआ और भावेश पवार को ऐसा मौका फिर कहां मिलेगा। इस मरतबा ऊपर लगी लेकिन नुकसान नहीं हुआ, हालांकि कैच भी होता। कमाल की बॉलिंग कर रहे हैं यतीश, बांधे रखा है बल्लेबाजों को। यतीश ठाकरे आए जैनकॉन, बहुत बड़ी विकेट, जश्न। भावेश पवार 0 पे आउट। जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं, ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो। उनका नहीं, नो डाऊट सध्या तरी मॅचचं पारड अष्टविनायक ठाकूरपाडाच्या बाजूनं अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं, कारण 4 फलंदाज बाद झालेत, त्यामध्ये पवन केने, सूरज केने आणि भावेश पवार शून्यावरती बाद झाला। त्यामुळे आता पूर्णपणे या मॅच मध्ये ना जिम्मेदारी वाढती आहे गोरसई बी संघाच्या येणाऱ्या बॅट्समन्स वरती। क्या ओवर किया है यतीश ठाकरे ने, 3 रन दिए और 2 विकेटें ली। 2 ओवर की समाप्ति पे नाजुक स्थिति है यहां पर विहान मित कुमार गोरसई की। 19 रन और 4 विकेट, कहीं भी लग नहीं रहा अष्टविनायक ठाकुर पारा को कि सुभाष ठाकरे नहीं है तो कोई मानसिक दबाव भी नहीं ले रहे। वो जो कहते हैं जो हाजिर वहीं वजीर, लेकिन फिर कहूंगा कि बुम बुम सुभाष ठाकरे का बदल नहीं मिल सकता आपको। Change in bowling now, one of the great all-rounder Mahesh Thakre brought into the attack. End of the second over, excellent bowling from Thakur Para. 19 for 4, Vihan Mit Kumar Gorsai B losing a toss, batting first here. You are watching Rajnoli Cricket Triple Dhamaka from Rajnoli Cricket Ground. Mahesh Thakre, new man in Meghnad Kene, but Sandesh Kene facing Mahesh Thakre. This time beauty, yes, he's outplayed on. What a magnificent bowling from Mahesh Thakre, and Sandesh on his way. This is the beauty from experienced campaigner Mahesh Thakre. Sandesh tried to play away from his body, inside edge and played on. This is it has been a terrific bowling performance from Ashtavinayak Thakur Para, and fielding has been extraordinary. Sun leaning from the cloud. Here goes Mahesh Thakre. Goes to Kapil Kene. This time beauty. Kapil tried to cut beat seam outside of his stump. This is the great bowling
Mahesh Thackeray, who is the experienced campaigner of Thakurpada, main job in Maharashtra Police. Oh, change of pace, pull in the air, could be caught. Yes, he's gone. And I think there is a cloud in his sky, but heavy cloud coverage the batting of Gorsaibi. I think it has been an extraordinary bowling so far from Thakurpada. Last one was a slower one, change of pace, and Kapil Kane pulls it, but is straight to mid wicket and finally on his way. Wicket number 6 has gone now. 19 for the loss of 6 wicket, and Gorsai B in deep trouble. This is the great captaincy from Sagar Thackeray. Mahesh Thackeray. Goes to Vijay in the air, could be caught. Sagar under it. Yes, he's gone. Seventh wicket has gone now, and I think Vihan Mitkumar Gorsai B in all kind of troubles. नो डाऊट कारण बॉलिंग ज्या टप्प्यावरती होती जणू काही पूर्णपणे अभ्यास करून आली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा गोरसई क्रिकेटचा आणि सध्याच्या घडीला पूर्णपणे प्रत्येक बॉलर्स येतो विकेट्स कॅरी करून जातोय मग त्याचं पूर्णपणे श्रेय जातं भावेसा निलेश तरेला कारण सुरुवातीलाच त्यानं स्टार्टिंग अगदी स्वप्नावत करून दिली बॉल बिगनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं ना अगदी तसंच काही सध्या तरी या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया पिंपळास 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम फाइट करताना दिसेल मकरंद मुठवाळ आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस Mahesh Thackeray on hat trick now. So far in 4 balls he claimed 3 wickets. It has been outstanding bowling from the key player of Taluka cricket, Mahesh Thackeray. Here we go. He is on hat trick now. Could be hat trick. Yatish Thackeray under it. Yes, hat trick. Mahesh Thackeray claimed the hat trick. What a bowling! Nineteen for 2, 19 for 3, 19 for 4, 19. Now Mahesh Thackeray claimed 4 wickets in previous 5 balls without any considerance. What a bowling! What a player he is! काल एक मिडन षटक पाहायला मिळाला उमेश तरेच्या माध्यमातून मध्ये तिथे एकही विकेट नव्हती आता आज महेश ठाकरे 4 फलंदाजांना बाद करतोय आणि मागचे लगातारचे 6 फलंदाज जर आपण पाहिलं तर एकही रन न करता मैदानात बाहेर झालेत हा गोरसई क्रिकेटचा म्हणावं लागेल की सगळ्यात मोठा कुठेतरी परफॉर्म डे थोडासा खराब जातोय Is called whitewash. What a bowling from Mahesh Thackeray. So far 4 wickets. Here we go. It's in the air. Could be 6. Yes, it is. Great stroke played by the left-hander. फेस करत असताना ज्या बॉलर्सनं 4 विकेट्स घेत एक बॉल डॉट देखील टाकला होता त्याच्या अगेन्स्ट हा षटकार आणि 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25 धावा आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 8 3 ओवर की समाप्ति और 25 पे 8 विकेट बहुत कम देखा जाता है कि 4 ओवर के मैच में आपकी टीम ऑल आउट हो जाए महेश ठाकरे को बिग एंड देना चाहिए 1 ओवर 6 रन और 4 विकेट इंक्लूडिंग हैट्रिक अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है पिंपला सलेमान और मुठवल 11 के कैप्टन और
पिंपलास 11 के कैप्टन। कमाल की बॉलिंग हो रही है, इसे कहते हैं बल्लेबाजों की कमर तोड़ गेंदबाजी। लग ही नहीं रहा है कि गोसाई भी खेल रही है। कभी ऐसा रहता है कि आपका दिन ही नहीं रहता है। कैलाश नाइक, जहां कहीं भी हो आपको संपर्क करना है। गेंदबाजी में बुलाया गया देवा को। देवा ठाकुर स्लॉग ओवर के साथ पहली गेंद अपने सामने ही पटक दिया। रन भी पूरा किया बैट्समैन ने। दूसरे की कोशिश, और यह रन लुटाना महंगा पड़ सकता है ठाकुर पारा को। अंपायर मुड़े, 3 रन आए कुल मिलाकर, और स्कोर पहुंचा विहान मित कुमार गोरसई बी का 28 रन 8 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं राजनौली ट्रिपल क्रिकेट धमाका, 40+ BC4 सिटी क्रिकेट और ग्रामीण ओपन। बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास। अच्छी गेंदबाजी वाइट के बाद वापसी की है देवा ठाकुर ने। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद नीचे बैठ गई थी। थोड़ा साइड आर्म बॉलिंग एक्शन है, इसलिए उनकी गेंदें टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर कट रही है। आज सागर ठाकरे की सराहना करनी होगी, जिन्होंने बहुत अच्छे चेंजेस किए गेंदबाजी में। कप्तानी लाजवाब की। आज यतीश ठाकरे, महेश ठाकरे ने कमर तोड़ दी बल्लेबाजी की। फिर से देखना, अंपायर हमारी तरफ मुड़े वाइट। थोड़ा सा नाराज है महेश वहां पर। उनका अपना मानना था कि विकेटों के पीछे गेंद स्विंग हुई थी, और अंपायर का मानना था कि लाइन के ऊपर से स्विंग हुई थी। 1 रन स्कोर में आता हुआ 29 रन 8 विकेट। की आतापर्यंत या षटकामध्ये एक्स्ट्राज रन येताना दिसल्यात, मध्ये कमबॅक देखील केला बॉलर देवा ठाकूरनं। 2 बॉल त्यांना डॉट टाकलेत, मध्ये कमीत कमी 40 धावेचा माइंडसेट कुठेतरी गोरसाई टीम ठेवत असेल। आणि इस मर्तबा मिसक्यू पुल शॉट है, लेकिन फील्डर से दूर टिप्पा खाया, और गेंद हरेश ठाकरे के पास से निकल गई 4 रनों के लिए। काही अगदी चांगल्या स्थितीमध्ये आणून अशा मिस्टेक कराल आणि तुमच्या समोर जर गोरसाई बी खेळते, त्या टीमला मॅच मध्ये इंटर व्हायला संधी द्याल, तर नक्कीच कदाचित ते महागडं पडू शकतं अष्टविनायक ठाकूरपाडाला। त्यामुळे जो जम बसला तो टिकून ठेवावा लागेल टीम ठाकूरपाडाला। टीमची टोटल 4 ने पुढे जाते, धावफलकावरती धावा झालेत 33। इथनं एक मोठा फटका पाहिजे टीम गोरसाई बी ला। देखिए, कल का मैच देखकर शायद ठाकुरपाड़ा ने अपनी रणनीति बना ली हो, लेकिन वो दूसरा दिन था। इसे एक और वाइट। कल 70+, 80+, 90+ रन बने। यही देखकर थोड़ा सा दयावान बन गए ठाकुरपाड़ा के खिलाड़ी। नक्कीच मध्ये त्या रन दुपारच्या सत्रामध्ये आल्या होत्या भावे सर, लेकिन सुबह के मैचेस में भी 60+ रन आए थे। सुरुवातीचे सामने जर आपण पाहिले 36, 37, तदनंतर 45, कारण सकाळी जो विकेट वरती एक मॉइश्चर होता ना, ड्यू फॅक्टर, त्याचा फायदा बॉलर्सला मिळताना दिसला। कारण जर तुम्ही दुपारनंतर ड्राय विकेट वरती बॉलिंग करता, बॉलर्सला बेनिफिट रबर बॉलला भरपूर कमी मिळतं, आणि इथे देखील तीच कुठेतरी विकेट आज देखील पाहायला कल मिळते। सुबह बारिश जरूर हुई थी, आज सुबह बारिश नहीं हुई है, विकेट बिल्कुल सूखा हुआ है। यॉर्क कराने की कोशिश, हेलीकॉप्टर ड्राइव, गेंद पॉइंट पे चली गई, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, 2 रन बने। तीसरे के लिए जाना चाह रहे बैट्समैन, और दो रन बनते हुए 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 37 पे पहुंचा है। कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची। अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है। इस मर्तबा सीधा उछाल दिया सागर ठाकरे टीम के कैप्टन, ओ पकड़ के छोड़ दिया।
एक रन आता हुआ, इसे कहते हैं पकड़ के छोड़ना। दिखने में आसान, पकड़ने में मुश्किल। एक रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 38 रन। अड़तीस रन। टॉस करने जाएंगे सुभाष धुमाल। लगी नहीं रहा कि ओर से भी बल्लेबाजी कर रही, जिस तरह से व्हाइट वॉश हुई है ताश के पत्तों की तरह। ड्राइव किया, बहुत खूबसूरत शॉट, पहले बाउंस पर 4 रन। देर से आता हुआ स्ट्रोक और कुल 42 रन बने। 43 की चुनौती है, भावेश पवार टेस्ट कर सकते हैं अब। आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं सुभाष धुमाल के साथ। तर नाणेफेक केली जाईल. सन्मान्य अनंत ठाकरे साहेब आणि काळूराम ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. मोठवाल विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मोठवाल संघाचा संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. भगवानजी ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे नाणेफेकी कक्षामध्ये. आपले हार्दिक स्वागत आहे. मोठोल संघाचा संघनायक आपण कृपया नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेले मोठोल संघाचे संघनायकाने तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईपची शोभा वाढवायची. मोठोल संघनायक नाणेफेक आपण जिंकले. सर्वोत्तम हे पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे राजेंद्र ठाकरे, त्यानंतर महेश ठाकरे आणि जहारे क्रिकेट क्लब रांजनोली. पालू क्रिकेटमधील नव्हे तर मी म्हणेन महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेला गणलं गेलेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे या स्पर्धेविषयी? खूपच छान आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तर नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण? 45 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू पिंपलास टीमला. आणि असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? कुमार आहे, सुधीर आहे, तेजस आहे. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. पिंपळा संघनायक नाणेफेक पण हरलेले आहेत. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे जे हरी क्रिकेट क्लब रांजरुले, त्यानंतर महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे यांनी या योजनेविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. नाणेफेक आपण हरलेले आहेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना पिंपळास 11 संघ किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल? 60-65 धावांचा रन. आणि 60-65 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी सचिन मस्के याच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? रोहन पाटील आणि सौतामी. पिंपळास संघाचा फर्स्ट क्लास क्रिकेट या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. मिळेल. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्र नाणेफेक झालेलं आहे. नाणेफेक जिंकलेलं आहे. ते मुठवल संघाच्या संघनायकाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले आहे पिंपळा संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ आणि सिद्दीकजी भावे सर. 4 ओव्हर 42 रन 9 गडी बाद गोरसई ब ही परिस्थिती कदाचित पाहायला मिळते. मात्र आज ती परिस्थिती नक्कीच करून दाखवली सत्यामध्ये, ती म्हणजेच अष्टविनायक ठाकूरपाडा टीमनं 43चं टार्गेट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं भावेश पवार. प्राऊड ऑफ भिवंडी
आणि त्याच्या समोर बॅटिंग करण्यासाठी सज्ज षटकार आणि चौकारांसाठी ज्या टीमला भिवंडी विभागामध्ये जाणलं जातं त्या अष्टविनायक ठाकूरपाडा समोर 43 धावा पुरेशा असतील का गोरसेच्या गोलंदाजांना? प्रश्न अनेक सारे आहेत, मात्र उत्तर देण्यासाठी गोरसे नेहमी सज्ज असते. भावेश पवारचा पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि डावा स्टिकच्या बाहेर. नक्कीच कमी धावसंख्या 10 जर आपण पाहिलं तर 50 सरासरी पहिल्या डावामध्ये आली आहे. त्याचं उत्तर देताना 10.75 हे रिक्वायर रन रेट आहे आणि पहिली रन एक्स्ट्रा ऍड होत असताना भावेश पवार नक्कीच बॅट्समॅनला भरपूर वेळा सेट देखील होत नाही, कारण 2 ते 3 पावलांचा मोजकाच रन आणि अगदी रवींद्र जडेजाच्या स्टाईलनं 2 ते 2.25 मिनिटांमध्ये त्याचं षटक तो पूर्ण करत असतो. बोला तयार, शॉर्ट ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर चेंडू पॅडवरती आदळतोय. यष्टांच्या मागे बॉल, यष्टी रक्षक फील्ड करेल तोपर्यंत अंपायर मुन्ना पठाण सरांचा लेग बायचा इशारा. काल एक लेजेंडरी अंपायर जय पवार यांना आपण पाहिलं, आज शहापूरची शान मुन्ना पठाण आपल्यासोबत जॉईन होत असताना वेलकम आहे आपलं या राजनोली गावामध्ये. अतिथी देवो ही संस्कृती या राजनोली गावामध्ये नेहमीच जपली जाते. फुल्लर लेन त्या टप्पा पडल्यानंतर भरपूर चेंडू स्विंग करत असताना अगदी फलंदाज त्याच्या समोरून बॉल वळवतोय भावेश पवार. काय म्हणाल सुभाष धुमाळ सर? नक्कीच अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला फ्रंट लाईन गोलंदाज भावेश पवार याची. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला खेळायचं होतं, त्या रनआउटची संधी आहे. भावेश पवार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, कारण कॉन्फिडंट नव्हता इथे भावेश पवारला. इथे जर डायरेक्ट हिट जोरामध्ये झालं असतं, बॅकअपला जो फोल्डर होता किशोर मुकादम त्याच्याकडे बॉल देखील लवकर आला असता, फक्त एक सिंगल मिळाली असती आणि कदाचित डायरेक्ट हिटच्या चान्सेस देखील वाढल्या असत्या. मात्र लो स्कोर राहणार, त्याच्यामुळे एक रन सेव्ह करण्याचा हा मानसिक दबाव गोरसाई टीम वरती देखील आपल्याला कम्प्लिटली जाणवताना दिसतोय. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे संजयजी ठाकरे साहेबांचं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जारी क्रिकेट संघ रांजरोली राजेंद्रजी ठाकरे आणि महेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याच बरोबरीने अजय पाटील वडून नवघर यांच्याकडून ऑल द बेस्ट फ्रॉम टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या मनपटलावरती सध्या तरी हे गाजलेलं नाव. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मधला आणि भावेश पवारचा हा डॉट बॉल. आता महेश ठाकरेला देखील सांगितलं गेलं चलो आ देखे जरा अभी कैसे बना जाएगे हे 43 रन. नक्कीच एक बॉल ना चॅलेंज घेऊन येईल अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. मग जसे मोठे फटके येतील प्रत्येक बॉल दबाव टाकेल टीम गोरसेईवरती. भावेश पवार महेश ठाकरेसाठी बॅटच्या आतली कडा बॉल मागे जातोय, यष्टी रक्षक चेंडूवरती धावतोय आणि जोपर्यंत चेंडू वाकून उचलून फेक केला जाईल तोपर्यंत मिळतीये एक सिंगल. जर या ओव्हरमध्ये धुमासर एकही मोठा फटका जर आला नाही ना तर दबाव जाणवेल टीम ठाकूरपाडावरती. 43 रन करायचे आहेत आणि जर 3 ओव्हर 35 पर्यंत आता टार्गेट राहिलं तर दबाव जाणवेल आणि तेच करून दाखवलं भावेश पवारनं. कधी आला आणि कधी षटक संपलं हे देखील समजलं नाही, कारण त्याचा देखील आयडल इंटरनॅशनल क्रिकेटमधील एक ग्रेट ऑलराऊंडर रवींद्र जडेजांनी अगदी त्याच्या स्टाईलला बॉलिंग करताना तो दिसला आणि 6 रन त्यानं खर्च केल्यामध्ये महत्वाचं काय भावेश पवारला एकही विकेट दिली नाहीये टीम ठाकूरपाडानं. त्यामुळे हा त्यांचा प्लस पॉइंट आहे, कारण महेश ठाकरे आणि ऋषभ ठाकरे सारखे 2 विस्फोटक फलंदाज आज सेटल होऊन मैदानावरती थांबलेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी करायच्यात 37 धावा. मात्र एक गोष्ट जरूर प्रेडिक्ट करेल, गोरसाई बी जेव्हा जेव्हा खेळते तेव्हा तेव्हा एक वेगळा दबदबा त्यांचा राहतो. मात्र आज त्या दबदबाच्या जोडीनं एक दहशत देखील निर्माण होईल, कारण सूरज केने वन्स अगेन गोरसाई बी टीम मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे आज संधी मोठी आहे ठाकूरपाडा टीमला गोरसाई सारख्या मोठ्या संघाला पराभवाचा धक्का देऊन स्वतःच्या नावाचं वर्चस्व गाजवण्याची. एक चांगली सुरुवात म्हणता येईल भावेश पवार फ्रंटलाईन गोलंदाज याच्याकडून. कोणत्या विकेट जरी प्राप्त झालेलं नाही, मात्र धावा खूप कमी दिलेल्या आहेत आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट अशी आहे की कोणत्या विकेट त्यांनी पहिल्या षटकामध्ये गमावले नाही. मी तर म्हणेन अजूनही समान स्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांना समान संधी आहे. धावसंख्या जरी कमी असली तरी मात्र गोरसे संघाचं बॉलिंग अटॅक ही चांगलं आहे हे विसरून चालणार नाही. तर दुसरीकडे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे फलंदाजी चांगले हेही विसरून चालणार. एकंदरीत प्रेक्षकांना हा सामना एक चांगला रोमहर्षक पाहायला मिळेल. नो डाऊट नक्कीच एक चांगली मॅच रंगताना दिसेल. मात्र रबर बॉल क्रिकेट एका ओव्हरमध्ये देखील मॅच टर्न होताना आपण पाहिली आहे. काल 3 अर्धशतकं नक्कीच आपल्याला लगातार पाहायला मिळाली. मात्र कालचा दिवस गाजवला नक्कीच करेश म्हात्रेनं, ज्यानं एकट्याने 81 रन केल्या होत्या 6 टीमच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र काल नक्कीच सुपर
3 मध्ये क्वालिफाय झाली टीम साई स्पोर्ट्स खारबाव. आज पाहायचंय कोणती टीम असेल. कपिल केने बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल कपिल केनेचा यॉर्करसाठी तो जाणला जातो. पहिलाच बॉल यॉर्कर बॅट अँड पॅडमधनं बाहेर काढला महेश ठाकरेनं. मिड विकेटला बॉल फील्ड झालाय तोपर्यंत मिळतीये एक सिंगल आणि रनआउटचा प्रयत्न. मात्र याच दरम्यान एक धाव इथे अगदी गोरसईच्या नजरेसमोरून आपण म्हणू शकतो चोरून घेतली आहे. कारण एका धावेची किंमत या मॅच मध्ये अगदी मोठी आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 8 धावा. महेश ठाकरे बॅटिंगसाठी सज्ज आहे. अशा अपेक्षा लागली आहे ठाकूरपाडावाल्यांना की कुठेतरी मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये यावे आणि ही मॅच लवकर फिनिश व्हावी. लाईन चांगली आहे. फटका फर्स्टला लॉंगॉनला बॉल हवेत आहे. सूरज केने प्रयत्न अतिशय सुंदर राहिले. सूरज केने एसकेच्या माध्यमातून मात्र जोपर्यंत बॉल अडवला जाईल बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा मिळतील 2 धावा टीम ठाकूरपाडाला आणि ठाकूरपाडा संघ जाऊन पोहोचतोय क्रिकेट मधला मॅजिकल फिगर डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. धावसंख्या दुहेरी मध्ये प्रवेश करते धावा. यावेळी अप्रतिम चेंडू स्विंग अँड मिस. की चांगली बॉलिंग करतोय कपिल केने. शेवटच्या ओव्हरमध्ये मी ही चर्चा करत होतो 12th मॅन सोबत ठाकूरपाड्याच्या की या ओव्हरमध्ये जर 11 ते 12 पेक्षा जास्त रन्स आल्या तुम्ही 38च्या पुढे नेलं ना गोरसईला तर ही टीम लढण्याची ताकद ठेवते आणि तेच झालं. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च झाल्या. देवा ठाकूरला तो फायदा उचलता आला नाही जो दबाव होता. टप्पा पडल्यानंतर बीट करून जातो बॉल महेश ठाकरेला. धावा स्टिकच्या अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजानं देखील तोच फायदा उचलला. अवे फ्रॉम द बॉडी होता आणि महेश ठाकरे समोर हा चेंडू डॉट जातोय. दबाव वाढत चाललाय त्यामुळे दबावाला बळी न पडता समोर गोरसई समोर संघर्षाचा यलगार करणं गरजेचं आहे. मात्र प्रयत्न तर जरूर सुरू आहेत. मात्र कपिल केने अजून एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये टाकतोय आणि आतापर्यंत 11 बॉल टाकून झालेत. आणि जी चर्चा आपण केली ना की कालच्या दिवसाचं सकाळचं सत्र 36-37 धावा फायटिंग टोटल होतं. आज 43चं टार्गेट गोरसईला मिळालं. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. मात्र ठाकूरपाडा टीमला संधी आहे. मात्र मोठे फटके कधी येतील आता हा प्रश्न. कारण सकाळच्या सत्रामध्ये रन्स बनवणं ना या विकेटवरती भरपूर कठीण जातं. कारण विकेटवरती हलकासा मॉइश्चर आहे. बॉल पडल्यानंतर थोडंसं स्लोवर वन येतो त्यामुळे बाट्समनला कठीण जातं बॅटिंग करण्यासाठी. इथं फटका मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये लिडिंग एज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. सूरज केनेनं कॉल केला यस आय विल टेक मध्ये पोहोचू शकला नाहीये बॉल पर्यंत. खरं तर झेल होता कपिल केनेसाठी मात्र नजरेच्या आड गेला कारण चेंडू भरपूर उंच गेला होता. आणि याच दरम्यान 2 धावा पुन्हा ऍड होतील धाव फलकावरती. 3 वेळा दुहेरी धाव संख्या नक्कीच एका बॉलवरती येताना दिसली आणि त्याचबरोबरीनं 3 चेंडू डॉट आले. फक्त रन खर्च केल्या गेल्या 6 आणि 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीम ठाकूरपाडा आपल्याला पाहायला मिळतीये विदाउट लॉस फक्त आणि फक्त 12 धावा. विदाउट लॉस कुठेतरी ऐकायला चांगलं वाटतंय सध्या टीम ठाकूरपाडाला. मात्र जर तुम्ही रन रेट जे तुम्हाला हवं होतं त्याच्यापेक्षा भरपूर मागे पडलाय याचा विचार महेश ठाकरे आणि ऋषभ ठाकरेला करावा लागेल. येणारे 12 बॉल या मॅचच्या दरम्यान शिल्लक आहेत आणि गोरसईनं आता आपण म्हणू शकतोय की मॅच बनवली आहे. कारण आता बनवायच्या 12 बॉलमध्ये 15.50च्या सरासरीनं 31 धावा आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय नक्कीच पवन केने. तर 2 षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये 12 पहिल्या षटकातले भावेश पवार याने तो 6 धावा खर्च केल्यात आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कपिल केने याने बरोबर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. नक्कीच आता भरपूर वेळ झाला. ऋषभ ठाकरे बॅटिंग करतो महेश ठाकरे बॅटिंग करतो. आता मात्र त्यांना त्याचा फायदा उचलावा लागेल कारण तुम्ही विकेटवरती भरपूर काळ घालवलात. पवन केनेचा पहिलाच बॉल लॉंगॉनला पाठवला. सूरज केने आला चेंडू वरती आणि इथनं लक फॅक्टर ऑन एक्स्ट्रा बाउन्स आणि सूरज केनेच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या डावातील हा पहिला चौकार. बॅट्समन ऋषभ ठाकरेला पवन केनेच्या विरुद्ध पहिला चौकार आला. मग गोरसई आणि ठाकूरपाडा जेव्हा समोर येते नेहमीच एक चांगला बॅटल तर दोघांमध्ये रंगतं. 27 रनची गरज येणाऱ्या 11 बॉल मध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट ड्राईव्ह आउटफिट फास्ट. प्रयत्न तर चांगले झाले. बॉल थांबत नाहीये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार येतो ऋषभ ठाकरेच्या बॅटमधनं पवन केनेच्या विरुद्ध.
ज्या फटक्यांची आवश्यकता होती अष्टनायक ठाकूरपाडा संघाला ते 2 फटके आपण पाहतोय रुसेब याच्या बॅटमधून दोन बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या 4 ने वाढून झालेली ते धावफलकावर 20 धावा. नक्कीच आता अष्टविनायक ठाकूरपाडा कुठेतरी म्हणत असेल गेम इज ऑन, कारण आता लढाई संघर्षाची आहे आणि हा संघर्ष जिंकायचा असेल तर थांबून चालणार नाहीये, कारण क्रिकेट शॉर्ट टर्म आहे. फक्त 4 षटकांची मॅच, हुकला आणि थांबला तो संपला हे ठाकूरपाडाला देखील माहिती आहे. फटका मिस टायमिंग या बॉल हवे सेफली लँड होईल की कॅच होईल. फिल्डर चालले भावेश पवार एका बाजूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं फिल्डर आले होते, कॅच झाली आहे ड्रॉप आणि 2 धावा तर मिळाले. तिसरा रनचा प्रयत्न आणि आता रनआउटची होती संधी, मात्र थोडा वेळ पाहावी लागेल वाट आणि पाहायचं काय निर्णय येतोय अंपायरच्या माध्यमातून. कारण विश्वचषक आपण पाहिलं बॅन स्टोक ज्यावेळी धावत होता असंच काही चित्र झालं आणि ती मॅच गमवावी लागली न्यूझीलंडला. इथे देखील महेश ठाकरेची विकेट माहिती आहे टीम गोरसईला, त्यामुळे अपील अंपायर्सकडे झालाय. मुन्ना पठाण प्रचंड वर्षाचा दांडगा अनुभव आहे, त्याचबरोबरीनं भिवंडी विभागातील एक शांत स्वभावाचा एक नामांकित खेळाडू मैदानावरती प्रमोद म्हात्रे यांनी ऑफिशियलचा इशारा आला. 3 धावा इथे मिळतील ठाकूरपाडा क्रिकेट संघाला आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आहे 23. पाण्याची मागणी होती मैदानावरती, पाणी तर नक्कीच पुरवलं जाईल, मात्र सध्या जी धाव्यांची तहान ती पूर्ण करतील का अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे फलंदाज. कारण पवन केने आतापर्यंत महागडा ठरलाय. 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केलेत 11 धावा आणि 2 ओव्हरमध्ये 31 बनवायच्या होत्या. येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर एखादा बिग हिट आला तर नक्कीच मॅच ठाकूरपाडा संघाच्या बाजूनं टर्न होताना दिसेल. अगदी बरोबर, पूर्ण मला सहमत आहे ओमकार आपल्या मताशी. कारण येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर आपण म्हणू शकतोय की अष्टनायक ठाकूरपाडा संघ पूर्णपणे वापसी करेल या सामन्यामध्ये. पहिली 2 षटके आपण पाहिलेली होती, दोन्ही षटके अप्रतिमरित्या हाताळले होते भावेश पवार कपिल केने याने, मात्र दबाव 3ऱ्या षटकामध्ये कायम राखता आला नाही पवन केने याला आणि त्याचं कारण अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा फलंदाज ऋषभाची अप्रतिम फलंदाजी. की सूरज केने सारखा देखील एक विकल्प होता. पवन केने देखील नेहमीच एक चांगली बॉलिंग करताना दिसतो, मात्र ज्यावेळी 2 वेगवान बॉलर्सनं चांगली षटकं टाकली कदाचित 3रा वेगवान बॉलर गोरसाई वापरू शकत होती सूरज केनेच्या रूपानं. कारण रबर बॉल क्रिकेट सूरज केने देखील तितकंच चांगलं खेळतो, मात्र पवन केनेवरती ठेवला विश्वास. कारण भावेश पवारला माहिती आहे जर या ओव्हर्समध्ये रन जास्त आल्या तर नंतर कमबॅक करायला देखील एक षटक हवं आहे. मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा कुठेतरी या मॅच मध्ये जो मुवमेंट मिळाला ना एक लकी चौकार नंतर तो मात्र आता सोडत नाही. या मॅच मध्ये ग्रीप जी हवी आहे ना ती ठाकूरपाडाला देखील मिळाली आहे. बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 9, 12 बॉल समीकरण होतं 31 आणि आता ते समीकरण उरलंय 9 बॉलमध्ये 20 रनचं. टीम मीटिंग चर्चा करण्यास भाग पाडलाय गोरसई बी क्रिकेट संघाला. मात्र गोरसई बी जेव्हा जेव्हा खेळते अशाच प्रकारचा संघर्ष प्रतिस्पर्धी टीमला करावा लागतो. कारण म्हटलं जातं ना धुमा सर, स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. पाहिजे या मॅच मध्ये अपयश मिळेल का गोरसईला, कारण ठाकूरपाडा सज्ज आहे त्यांच्या समोर संघर्षाची लढाई जिंकण्यासाठी. नक्कीच, मी तर एवढंच म्हणेन दोन्ही संघांच्या बाबतीत तुम्हाला या सामन्यामध्ये हिंमत करावी लागेल आणि तुम्ही जर जिंकण्याची हिंमत केली तर नक्कीच तुमची किंमत आपोआपच वाढणार आहे. कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय अष्टनायक ठाकूरपाडा ज्यांना हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला विहान मितकुमार गोरसई बी ज्यांना जिंकणं आहे जरूर. नक्कीच आणि महेश ठाकरे मैदानावरती आहे, तो नक्कीच शेवटपर्यंत सांगत राहील गोरसई बी संघाला जो उडने का शौक रखता है वो गिरने का खौफ कभी नहीं रखते. 9 बॉल 20 रन, एक चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना कुठेतरी महेश ठाकरे या मॅच मध्ये घातक ठरेल का, कर्दनकाट ठरेल का टीम गोरसईसाठी. कारण गोलंदाजी करताना 4 फलंदाजांना त्यांना बाद केलं होतं फक्त 6 धावा खर्च करत. पवन केने तयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट ओव्हर द बॉलर हेड, बॅक टू बॉलर ड्राइव्ह. सूरज केने आला चेंडूवरती, एकाच ऍक्शन मध्ये उचलला बॉल, रनआउटची संधी आहे पवन केनेला आणि यस थ्रो कॅरी झाला आणि अंपायरचं फिंगर अप जावं लागेल मैदानातून बाहेर ऋषभ ठाकरेला आणि गोरसई संघाला मिळत आहे पहिलं सांघिक यश. फलंदाज बाद आणि समीकरण उरलंय 8 बॉल 19. डीजे प्लीज. बाद झालेला आहे तोही धावबाद चलो, पण नवीन फलंदाज एक युवा फलंदाज फ्युचर ऑफ ठाकूरपाडा असं म्हटलं तर वावगड राहणार नाही. ठाकूरपाडा संघाचा भविष्यामधील स्टार यतीश ठाकरे
ज्याने गेल्या वर्षी ग्रामीण क्रिकेट बरोबर सिटी क्रिकेटही दणानून सोडलं होतं. नो डाऊट ॲट ऑल. जेव्हा जेव्हा तो मैदानावरती आला अगदी कठीण परिस्थितीमध्ये आला आणि सुभाष ठाकरेवरनं जो विश्वास त्याच्यावरती दाखवला तो मागचे 2 ते 3 वर्ष जपताना आपण यतीश ठाकरेला पाहिला. आता तो यतीश ठाकरे पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये आला मैदानावरती. सुभाष ठाकरेची कमतरता नक्कीच जाणवतीये. टीम अष्टविनायक ठाकूर पडाला. लेट एम राऊंड विकेट पीके. अतिशय सुंदर बॉल ज्यासाठी जाणलं जातं पवन केनेला. टेनिस बॉल देखील तो अशाच प्रकारे स्विंग करत असतो आणि रबर बॉल देखील त्याच प्रकारे स्विंग करताना पवन केनेला तुम्ही पाहता. चेंडूचा तो डॉट समीकरण उरलंय. येणारे बॉल 7 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 7 चेंडूमध्ये अजूनही 19. हा बॉल अगदी महत्वाचा आहे. नक्कीच या बॉलवरती एखादा चौकार षटकार तरी यायलाच हवा टीम ठाकूरपाडासाठी. पवन केने समोर महेश ठाकरे अगदी महत्वाचा आणि निर्णायक बॉल फेस करताना पुन्हा एकदा सुरेख बॉल कम बॅक केलाय पवन केनेनं. नक्कीच अनेक संकट तर सुरुवातीला त्याच्या समोर आली मात्र संकटांसमोर थांबेल आणि अपयशाला घाबरेल ते नाव पवन केने नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आफ्टर 3 ओव्हर. टीमची टोटल धावफलकावरती आहे 24. टार्गेट आहे 43. 6 बॉल आणि विहान मित कुमार गोरसई बॉल डॉमिनेट करण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाड्याला बनवाव्या लागतील चॅलेंजेबल 19 धावा. नक्कीच विहान नमित कुमार गोडसे बी संघाने शेवटच्या षटकामध्ये ठाकूरपाडा संघाविरुद्ध 17 धावा कुठून काढल्या होत्या आणि इथे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला गोडसे बी संघाविरुद्ध शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मात्र हे खेळपट्टी असे इथे कुठे लक्ष सर होऊ शकते. मात्र आपण पाहतोय हे विसरून चालणार आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सूरज केने आलेला आहे. हा सामना मात्र आता सूरज केने विपक्षी आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्की सूरज केने देखील महाराष्ट्र टेनिस बॉल पटलावरचा एक मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यासमोर 19 धावा यतीश ठाकरे कशा प्रकारे बनवेल आता हा देखील प्रश्न टीम ठाकूरपाड्याला पडला. आणि विहान मित कुमार गोरसई ब खेळतीये म्हणजे अर्थातच दिनेश चौधरी. नक्कीच जे सिटी क्रिकेटमध्ये देखील विहान मित कुमार टीमला पॅक करत असतात जे फ्रँचाईजचे ओनर आहेत. नक्कीच त्यांनी जो विश्वास दाखवला सुरुवातीला त्यांना देखील कुठेतरी घाम फुटला असेल की आज गोरसई बी सारखा संघ कठीण परिस्थितीमध्ये सापडला मात्र करून दाखवलं विश्वासाला जपलं. गोरसई टीम ना बॅच लिडिंग एज बॉल मागे जातो फाईन लेगला फिल्डर आहे डीप मध्ये एका टप्प्यावरती उचलला बॉल एक सिंगल मिळतीये आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 धावा आणि बॅटिंग करण्यासाठी सज्ज स्ट्रायकर एंडला बॅट्समन सागर ठाकरे. संघनायक अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा फेस करील चेंडूला. कॅप्टन नॉकची गरज आहे. अंपायरचा इशारा इट्स बीमर. अगदी ज्यावेळी काळ कठीण होता त्यावेळी हा नो बॉल आला आणि रनआउटची संधी आणि अपील होत आहे अंपायर्सकडे 1+2 आणि नक्कीच नो बॉल आला म्हणजे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. वॉट अ मॅच. क्षणाक्षणाला निसर्गाचा जसा ओन सावलीचा लपंडाव आपण पाहतो ना या मॅच मध्ये देखील तसंच काही सुरू आहे. रन्स ऍड झाले 3 म्हणजे आता 5 बॉल जिंकण्यासाठी 15 रन करायच्यात आणि या स्पर्धेचं नियम आहे लक्ष असू द्या यतीश ठाकरे आणि सागर ठाकरे जे बॅटिंग करतात ठाकूरपाडा टीम साठी चेसिंग कंपल्सरी असेल. पुढील चेंडू उडाडोली पाहणे कारण चेंडू असणारे फिट आणि कहाणी मी ट्विस्ट म्हटलं तर वागवा ठरणार नाही. हा कदाचित नो चेंडू भीमर चेंडू मॅच टर्निंग पॉईंटही ठरू शकतोय. यावेळी फुलटा चेंडू होता हवा त्याचा फायदा उचलता आला नाही. की शरीरापासून दूर ठेवला होता वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. भावेश पवार अगदी सूरज केनेला काहीतरी गाईड करताना हे चित्र ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील भिवंडीचे काही दर्शक पाहतात त्यांच्या मनाला मात्र वेगळाच आनंद देऊन जाईल. कारण टेनिस बॉल क्रिकेट जगतातली सगळ्यात घातक जोडी आहे पवन केने सूरज केने. मात्र आज ती सलामीला पाहायला मिळाली नव्हती. अपील अंपायर्सकडे इम्पॅक्ट कदाचित डावा स्टिकच्या बाहेर आहे. मुन्ना पठाण देखील तेच सांगत असताना इट्स लेग बाईज आणि एक सिंगल ऍड होतीये टीमच्या टोटल मध्ये आणि समीकरण आता बदलत आहे. बॉल शिल्लक आहेत 3 आणि अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत असताना 14 रन या मॅचच्या दरम्यान करायचे. हर्ट बीट प्रत्येकाची फास्ट झाली आहे. अर्थातच हृदयाचे ठोके प्रत्येक
प्रत्येकाचे चुकतात कारण नो बॉल नंतर असं वाटलं होतं ठाकूरपाडाला संधी आली या मॅच मध्ये इंटर होण्यासाठी. मग तदनंतर आलेला डॉट बॉल, तदनंतर आलेली लेग बाईज, पुन्हा एकदा दबाव अष्टविनायक ठाकूरपाडावरती आलाय. मग त्या दबावाला मित्रांनो कधीच बळी पडू नका. यू डोंट शो द प्रेशर गेम. कारण जर तुम्ही दबावाखाली खेळलात तर तुम्हाला सर तुमचा नॅचरल गेम, नैसर्गिक जी तुमची ताकद आहे ना खेळाची, ती तुम्ही सिद्ध करू शकत नाही. या 3 बॉल 14 रन. उलटा चेंडू पुन्हा एकदा फायदा उचलता आलेला आहे. कव्हर रिझल्ट मध्ये नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. Yes, 2 बीमर आले म्हणजे कदाचित आता बॉलर्स देखील रेड झोन मध्ये जाईल. आणि पाहिजे अंपायरचा काय इशारा येतोय, नो बॉल आणि त्याच्यावरती रन ऍड झाले 2 म्हणजे टोटल 3 धावा. म्हणजे समीकरण आता उरेल 3 बॉल 12, 3-13 तर आपण ऐकले तशा कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येकाचे होतात. मग आता 3 बॉल 12 आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राहुल केने. येस 1+1 3 बॉल 14 रनची मॅच होती आणि 2 रन ऍड झाल्या. समीकरण 3 बॉल 12चं उरलं. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. कारण ज्याप्रमाणे गोलंदाज रिफ्लेक्ट झालेला आहे, चेंज झालेला आहे, कदाचित हा सामनाही चेंज होऊ शकतोय. या मॅच मध्ये भरपूर काही वेगळं घडलं. महेश ठाकरेला देखील आपण रिटायर्ड होताना जाताना पाहिलं. त्यानंतर आता सूरज केने 2 बिंबर टाकून बाहेर झालाय. म्हणजे या मॅच मध्ये म्हणावं लागेल हसरते कुछ और है वकील तसा कुछ और है, कौन जी सका जिंदगी अपने मुताबिक, दिल चाहता कुछ और है और होता कुछ और है. शॉर्ट ऑफ लेअर ऑन साइडला फटका हवेत, बॉल चालला हवेच्या लाटांवरती स्वार होत गोरसईची स्वप्न उद्ध्वस्त करून टाकत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वॉट अ मॅच. 2 बॉल 6 रनची गरज. नक्कीच म्हणूनच मी या अगोदरच्या चेंडूवर म्हटलं होतं की गोलंदाज ज्याप्रमाणे बदली झालेला आहे, कदाचित हा भूमिपुत्रांच्या हृदयात सध्या एकच ठोका बाहेर पडतो, तो म्हणजे स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव. आणि अगदी ते संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे डीजे रॉकर्स. 2 बॉल 6 रनची गरज. आता राहुल केने की सागर ठाकरे, गोरसई की टीम ठाकूरपाडा. फटका अलॉंग द कार्पेट, बॉल चालला डीप मध्ये, थ्रो कुठे येईल, बॉलर एंडला की कीपर्स एंडला. एक सिंगल मिळाली आणि यतीश ठाकरे वरती आता विश्वास ठेवलाय सागर ठाकरेनं. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी करायचे रन 5. गोल्डन 6 की टीम गोरसईचा कठीण परिस्थितीतून सावरून अष्टविनायक ठाकूरपाडावरती एक ऐतिहासिक विजय इथे होताना पाहायला मिळेल. कारण जर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 9 गडी बाद होऊन समोरची टीम टार्गेट डिफेंड करत असेल तर नक्कीच ती टीम विजयाची शिल्पकार. मध्ये संधी आहे यतीश ठाकरेला, गोरसईला षटकार मारून स्पर्धेतनं त्यांचा प्रवास थांबवण्याची. मध्ये गोरसईचं क्रिकेट म्हटलं तर भिवंडीमध्ये नेहमी चर्चा होते ना धुमासर. अनेक प्रश्न, अनेक कोडे सोडवल्यानंतर देखील न मिळणार उत्तर पत्रिकेवरचं उत्तर म्हणजे गोरसई गावाचं क्रिकेट. अगदी मोठं नाव आहे महाराष्ट्र पटलावरचं. मात्र त्या नावाला देखील एक मोठा संघर्ष करण्यास इथे भाग पाडलाय. काल प्रणय पाटील यांनी एका धावेची आवश्यकता असताना जयदुर्गा भादोड संघाविरुद्ध गोल्डन चौकार मारून आपल्या संघाला फायनल सामन्यामध्ये पोहोचवलं होतं. पाहूया या सामन्यामध्ये काय घडतंय. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. इसे लगाड आला तो मॅच को झिंगाड आला. अगदी बरोबर. कारण आता मागच्या 24 बॉलचा खेळ आणि आतापर्यंत टाकलेले काही एक्स्ट्राज बॉल आणि त्यानंतर 23 बॉल हे सगळे बाजूला सोडून हा बॉल या मॅच मधला इम्पॉर्टंट आहे. शेवटचा 1 चेंडू 5 रनची गरज. ऑनलाईन 5000 युवर्स इथे जॉईन झालेत आपल्यासोबत. शेवटचा 1 बॉल टाळ्यात व्हायला जाऊया आणि अलॉंग द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहे प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. आणि गोरसईनं जिंकली है मैच आणि पुन्हा एकदा सांगितलंय कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग भिवंडी में गोरसई बी कहते हैं. वेल डन बॉयज, अभिनंदन गोरसई बीचं. हार्ड लक अष्टविनायक ठाकूरपाडा अँड टीम. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
आता कुणाला मॅन ऑफ द मॅच जायचा हा प्रश्न अगदी मोठा